नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आपण आज गावाकडच्या पद्धतीने मेथीचं पिठलं कसं करायचं हे पाहणार आहोत. खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत देखील खूप छान लागते. पिठलं बनवण्यासाठी ना आपण इथे मस्त ताजी ताजी अशी मेथीची भाजी घेतलेली आहे. कोळी भाजी आहे ना, ती अशी स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने आणि ती अशी निवडून घेतलेली आहे. निवडल्यानंतर ती मेथी ना अशी बारीक सुरीच्या साहाय्याने किंवा विळीच्या साहाय्याने अशी कट करून घ्यायची आहे. म्हणजे ती आपल्या पिठल्यात परतताना खूप छान लवकर परतली जाते आणि शिजते पण देखील. तर आता आपली मेथी कापून झालेली आहे ना, तर आपण मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये टाकायची 1-1.5 कांडी लसूण टाकायचा आहे, छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि जेवढं आपल्याला तिखट पाहिजे ना 10-12 काय असेल त्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याचं असं भरड वाटण करून घ्यायचं आहे. जर वाटलं ना तुम्हाला तर तुम्ही ना यामध्ये असं खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेऊ शकता. अशा पद्धतीने असं भरड वाटण करून घ्यायचं आहे. आता वाटण करून झालंय ना, तर आता आपण आहे ना एक कढई घेऊया. कढईमध्ये ना तेल तापवण्यासाठी ठेवायचं आहे. कढई तापलेली आहे. तेल असं थोडं बऱ्यापैकी पिठलेलं तेल टाकायचं आहे. तेलावरच पिठलं खूप छान लागतं आणि आपली कढई देखील तापलेली आहे, तेल देखील तापलेलं आहे ना. तर आता आपण टाकूया 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे 1 चमचा जिरे. जिरे छान असे फुलू द्यायचे आहे आणि जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपण जे वाटण केलं होतं ना, मिरची, लसूण आणि अद्रक, ते वाटण टाकून द्यायचं आहे. आपलं वाटण छान परतत आलेलं त्यामध्ये टाकायचे 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे आणि कांदा परतून घ्यायचा आहे बारीक कापून. तुम्हाला वाटलं तर उभा कांदा देखील कापू शकता यामध्ये, पण थोडासा बारीक जर कापला ना चौकोनी कांदा तर खूप छान लागतो. कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये टाकायचं मीठ. जेवढं आपल्याला पिठल्याला मीठ पाहिजे ना तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कांदा चांगला असा थोडासा गुलाबी रंगावर असा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टाकायची 1 चमचा हळद टाकायची आहे आणि परत एकदा कांदा असा चांगला परतून घ्यायचा आहे. आता कांदा देखील आपला छान परतलेला आहे ना, तर या स्टेजला आपण टाकू यामध्ये बारीक चिरलेली जी मेथीची भाजी होती ना, ती अशी भरपूर अशी टाकून द्यायची आहे. अर्धी गड्डी मेथीची भाजी होती ना, ती सर्व मी यामध्ये टाकलेली आहे. खूप छान होतं. अशा पद्धतीने जर मेथीचं पिठलं केलं ना, तर गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तर अशा पद्धतीने मेथी देखील अशी परतून घेतलेली आहे. मेथी थोडीशी शिजण्यासाठी ना त्यावर मी ना झाकण ठेवलेले आहे, म्हणजे ना मेथीचे जे देठ असतं ना ते पटकन असे शिजले जातात. अशी परतून घ्यायची आणि मेथी शिजवण्यासाठी ना त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीठ जे असतं ना, मीठ टाकलं होतं आपण कांदा परतून, त्यामुळे ना अजिबात करपत नाही, काही नाही. फक्त आहे ना झाकण ठेवलं की 4-5 मिनिटासाठी असं एकदम कमी गॅसवर असं वाफून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया आता आपण यावर आणि 4 ते 5 मिनिटासाठी वाफून घेऊया आणि तोपर्यंत आपलं मेथी अशी शिजते ना, तर तोपर्यंत आपण बेसन पीठ काढून घेऊया. आपल्या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला तो असा घिसळून घेतलेलं मिक्सरचं भांडं आणि त्याच पाण्याने ना मी बेसन पीठ घेतलं होतं ना, 1 वाटी बेसन पीठ घेतलं, ते असं कालवून घेतलेलं आहे. आता इकडे आपली मेथीची भाजी आणि कांदा देखील असा छान असा शिजत आलेला आहे ना, असा दाताखाली कचकच नाही लागत, अशा पद्धतीने परतून झालेलं आहे आणि आपण जे बेसन पीठ कालवून घेतलं होतं ना पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि परत एकदा कमी गॅस करून असं हलवून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर जेवढं आपल्याला पातळ घट्ट पिठलं पाहिजे ना त्या पद्धतीने पाणी टाकायचं आहे आणि 10 ते 20 मिनिटामध्ये एकदम कमी गॅसवरच छान असं पिठलं शिजून होतं. जेवढं पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं आहे. तुम्हाला जेवढी माणसं असतील घरामध्ये तेवढं पाणी टाकायचं आहे. आमच्या घरात 5 ते 6 माणसांसाठी होतं ना, तर त्यासाठी तेवढं पाणी टाकलेलं आहे पिठल्याला आणि मिक्स करून घेतलेली आणि एकदम कमी गॅसवर असं शिजवण्यासाठी ठेवलं आहे. अशा पद्धतीने खूप छान झालं होतं. अशाच पद्धतीने पिठलं ज्वारीची भाकरी भातासोबत देखील खूप छान लागतं. बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागतं आणि वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे पिठलं एकदम कमी गॅसवर. अशा पद्धतीने पिठलं शिजलेलं आणि कशी वाटली आपली झणझणीत पिठल्याची रेसिपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.